नमस्कार मित्रांनो, मनी मॅनेजर्सच्या निफ्टी ॲनालिसिसमध्ये आपले स्वागत आहे। फ्रायडेला निफ्टी गॅपडाऊन ओपन झाली 23,173ला आणि 23,186चा हाय घेऊन 5 मिनिटमध्येच 23,029चा लो बनवला। त्यानंतर स्लोली डाऊन मूव्ह करत साधारण 2 वाजेनंतर 22,900चा सपोर्ट ब्रेक करून 22,804चा लो दिला आणि 22,819ला क्लोज झाली। एकंदरीत निफ्टीने 22,900 ब्रेक करून खाली क्लोज दिलेले आहे। वीकली टाइम फ्रेममध्ये बघितले तर निफ्टी एका महत्त्वाच्या लेवलवर आहे। जर निफ्टीने 22,470 खाली ब्रेक केले आणि खालीच क्लोज झाली तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये 21,740 हिट होण्याची शक्यता आहे। 22,470 खाली ब्रेक होते की बाउन्स बॅक होणार यावर पुढचा ट्रेंड ठरला जाईल। 30 मिनिट टाइम फ्रेममध्ये बघितले तर 23,470 हा रेजिस्टन्स असून 22,470 हा सपोर्ट आहे। आता उद्यासाठी बघितले तर 5 मिनिट टाइम फ्रेममध्ये 23,190 आणि 22,720 या दोन महत्त्वाच्या लेवल्स आहेत। तसेच निफ्टीने एक चॅनल फॉर्म केलेला आहे। 23,045 जर वरती ब्रेक झाले तर 23,190 पर्यंत निफ्टी जाऊ शकते। तसेच जर 23,200च्या वर सस्टेन राहिली तर 23,470 देखील हिट होण्याची शक्यता आहे। परंतु जर निफ्टीने 22,800 खाली ब्रेक केले तर 22,720 पहिले टार्गेट आणि 22,470 दुसरे टार्गेट हिट होऊ शकते। एकंदरीत निफ्टी युद्धाच्या बातम्यांमुळे प्रेशरमध्ये आहे, सो गॅपडाऊन होण्याची शक्यता आहे। 15 मिनिट वेट केल्यानंतरच प्राइस ॲक्शननुसार ट्रेड करावा, कारण वीकली, मंथली तसेच इयरली एक्सपायरी देखील आहे आणि प्रीमियम हाय असल्यामुळे थिटा डिके होण्याची देखील शक्यता आहे। त्यामुळे काळजीपूर्वक ट्रेड करावा। अशाच निफ्टीच्या ॲनालिसिससाठी चॅनल सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ लाईक आणि शेअर करा।